लक्षात ठेवायचं, जर एकाच शिरोबिंदूतून रेषा निघली असतील आणि आपल्याला त्यावेळेस कोण मोजायचे असतील अशा आकृत्यामध्ये, त्यावेळेस काय करायचं, दोन पद्धती आहेत. त्यापैकी बघा पहिली पद्धत काय आहे, अशा आकृती आली की त्याला अंक द्यायचे 1 2 3 आणि यांची करायची बेरीज, म्हणजे 1 + 2 + 3 बरोबर 1 आणि 2 3 3 आणि 3 6, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 6 कोण आहेत. आता दुसरी पद्धत काय आहे, शेवटचा अंक म्हणजे अंक दिलेत आपण आणि त्याच्यातला शेवटचा अंक 3, त्याच्या पुढचा अंक 4 आणि त्याची करायची निमपट म्हणजे गुणाकाराची निमपट. 3 चौक 12 आणि 12ची निमपट म्हणजेच बेक बे बेसख 12, म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 6 कोण आहेत. पुढची आकृती बघा एका शिरोबिंदू मधून गेलेली आहे, मग याला पण अंक द्या 1 2 3 4, मग यांची बेरीज करूया 1 + 2 + 3 + 4 बरोबर 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 10 कोण आहेत. तशीच दुसरी पद्धत बघा, शेवटचा अंक 4 आणि त्याच्या पुढचा अंक 5 आणि त्याची करायची निमपट, म्हणजे 4 × 5 20 आणि 20ची निमपट 10, बेक बे बेद आहे 20, म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 10 कोण आहेत. आता पुढची आकृती बघा तशीच आहे, एका शिरोबिंदूतून गेलेली आहे, त्यावेळेस आकडे द्या 1 2 3 4 5, यांची बेरीज करूया आपण आता 1 + 2 + 3 + 4 + 5, मग 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 15 कोण आहेत. तर दुसरी पद्धत बघूया, शेवटचा अंक 5 त्याच्या पुढचा अंक 6 छेदामध्ये 2 6 × 5 30 आणि भागिले 2 बेक बे बे 15 30, म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 15 कोण आहेत.